भाताचे बरेचसे प्रकार तुम्ही आतापर्यंत खाल्ले असणार, पण आज आपण उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीपासून मस्त चटपटीत असा भात बनवणार आहोत। यासाठी नाही आपला कांदा टोमॅटो लागणार आहे आणि बनवायला फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही। अगदी झटपट बनवून तयार होतो आणि मस्त मोकळा सुटसुटीत चटपटीत तयार होतो। तसं पण उन्हाळ्यामध्ये फारसं जेवण करावंसं वाटत नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा भात नक्की बनवू शकता। चला तर मग मस्त चटपटीत असा कैरीचा भात किंवा कैरी राईस बनवायला सुरुवात करूया। तर हा भात बनवण्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ लागणार आहे। तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ नसेल तर कोलम तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल। यामध्ये पाणी टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे 2 ते 3 पाण्याने तांदूळ मी स्वच्छ धुवून त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। परत यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर इथे पाणी आपल्याला थोडंसं जास्त टाकावं लागेल, कारण तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे। पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासांसाठी हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण एक झटपट वाटण बनवून घेऊ। तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी गरम झाल्यानंतर पोहे खाण्याचा 1 चमचा जिरे टाकायचं, नंतर 1 चमचा धने टाकायचं। धन्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि अर्धा चमचा सोप टाकलेली आहे। आता हे तिन्ही साहित्य आपल्याला छान सर्वात कमी आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत यामधून थोडा थोडा धूर निघत नाही ना तोपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता रंग पूर्ण बदललेला आहे आणि हलकासा धूर सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे साहित्य पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। इथे मी काढून घेतलेलं आहे। थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊ। हे वाटण बनवण्यासाठी आपल्याला लसूण सुद्धा लागणार आहे। तर इथे मी 7 ते 8 लसूणच्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोलून घ्यायच्या। ह्या लसूण पाकळ्या आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। नंतर यामध्ये 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर टाकायची, ही तिखट अजिबात नसते। नंतर अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य वाटत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी न वापरता याला छान वाटून घ्यायचं किंवा याची एक पेस्ट बनवून घ्यायची। तुम्ही बघू शकता की लसणामुळे याला छान ओलसरपणा आलेला आहे। हे वाटण तयार झालेलं आहे। थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊ। नंतर परत एकदा गॅसवरती कढई किंवा एखादं पॅन वगैरे ठेवायचा। यामध्ये 2 वाटीला थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे, म्हणजेच आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने पाणी टाकायचं। नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धी पळी किंवा पोहे खाण्याचा 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता की पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण जो अर्धा तास बासमती तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि फक्त तांदूळ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने छान याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता एकत्र करून झाल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती फक्त 5 ते 6 मिनिट किंवा पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। पाणी परफेक्ट टाकलेलं असल्यामुळे याला मध्ये वगैरे चेक करायची गरज नाही। फक्त पाणी पूर्ण आटल्यानंतरच झाकण काढायचं, चमच्याने भात छान ढवळून घ्यायचा, एकत्र करून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आणि यावरती परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं। तर झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी चमच्याने याला परत एकदा ढवळून घ्यायचं, म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत तयार होतो। आता पुढची स्टेप बघू। इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे। याचा मागचा आणि पुढचा भाग थोडासा कापून घ्यायचा आणि सर्वात बारीक किसणी असते ना त्याने किसून घ्यायचं। तांदूळ आपला 1 वाटीच होता आणि कैरी सुद्धा फार मोठी असल्यामुळे मी इथे अर्धी कैरी वापरलेली आहे, पण कैरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता। आणि कैरी घेताना शक्यतो खूप जास्त आंबट असलेली घेऊ नका आणि कैरी जर जास्त आंबट असेलच तर त्यामधलं पाणी असं पिळून घ्यायचं। कैरी सुद्धा किसून झालेली आहे, भात सुद्धा तयार आहे। आता लगेचच आपण फोडणी द्यायला सुरुवात करू। तर त्यासाठी कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। मी तेल थोडंसं कमीच वापरलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे फुटली पाहिजे। मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मध्यभागी चिरा पाडून टाकलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर बारीक तुकडे सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची, नंतर थोडेसे मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत। आता सर्व साहित्य छान परतून घ्यायचं। सुरुवातीला जे जिरे, धने, सोप आणि लसणाचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती खमंग असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। 30 ते 40 सेकंद सर्वात कमी आचेवरती मी याला छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव छोटा चमचा हिंग टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद आणि परत एकदा थोडीशी यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। यामुळे रंग खूप छान येतो, पण या स्टेजला नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। याला सुद्धा 10-15 सेकंद परतून घ्यायचं।
परतून झाल्यानंतर जी आपण कच्ची कैरी किसून घेतलेली होती ती सर्व यामध्ये टाकायची आहे आणि याला सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं। चमच्याने थोडंसं दाबून कैरी या मसाल्यामध्ये चांगली एकत्र करून घ्यायची। इथे एकत्र करून झालेली आहे। आता जो आपण भात शिजवून घेतलेला होता तो मोकळा सुटसुटीत भात सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि याला सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं आहे। भात जेवढा मोकळा सुटसुटीत असेल ना तेवढाच आपला कैरी भात सुद्धा छान मोकळा सुटसुटीतच तयार होतो। त्यामुळे भात बनवताना अगदी काळजीपूर्वक आणि छान मोकळा सुटसुटीतच बनवायचा। इथे चांगलं मी याला एकत्र करून घेतलेला आहे आणि याचा कलर तुम्ही बघू शकता। काश्मीरी मिरची पावडरमुळे ना खूपच सुंदर असा कलर याला आलेला आहे। नंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही सुद्धा मस्त एकत्र करून घ्यायची। यामध्ये वेगळं असं मीठ टाकायची आपल्याला गरज नाही आहे, कारण भात शिजवताना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं। नंतर वाटण बनवताना सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे वेगळं असं मीठ टाकायची गरज नाही। 2 ते 3 मिनिट भात छान शिजवून घेतल्यानंतर म्हणजे चांगला गरम करून घेतल्यानंतर आपला भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा कैरी भात गरम गरम खायला खूप छान लागतो, त्यामुळे लगेचच आपण याला एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ। या कैरी भातासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त तिखट मीठ लावलेली कच्ची कैरी आणि मस्त अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा लच्छा प्याज म्हणजेच कांदा एकच नंबर लागतो। ही प्लेट बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं ना? घरी नक्की बनवून बघा, खूपच चटपटीत लागतो हा कैरी भात। आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।